श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. उद्या आहे शनिवारी रक्षाबंधन. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात. आता आपण रक्षाबंधन तर साजरे करतो, पण रक्षाबंधन आपण करत असताना, राखी बांधत असताना प्रथम ही राखी कुणाला बांधावी आणि आपल्या भावावरती जेव्हा ती राखी बांधत असतो तेव्हा ती राखी अगोदर सिद्ध होणं देखील गरजेचं आहे. कारण की जेव्हा ती राखी सिद्ध करून ती आपल्या भावाच्या मनगटावर बांधली तर आपला भाऊ आपले रक्षण करतो, तसेच आपल्या भावाला दीर्घायुष्य प्राप्त होते, घरामध्ये सुख शांती समृद्धी येते असे म्हणतात. आपल्याकडच्या सांस्कृतिक परंपरा, रीतिरिवाज, सण उत्सव वगैरे हजारो वर्षांपासून देवादिकांपासून चालत आले आहेत. रक्षाबंधनही यास अपवाद नाही. रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली, पहिली राखी कोणी कोणाला बांधली, रक्षाबंधनाच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे जाणून घेणं देखील गरजेचं आहे. ऋग्वेदानुसार रक्षाबंधनाची प्रथा देवलोकात होती. ती कालांतराने पृथ्वी लोकात आली. मात्र काळाच्या ओघात देवलोकातील आणि पृथ्वी लोकातील रक्षाबंधनात मोठा बदल झालेला पाहायला मिळतो. देवलोकात अभिमंत्रित रक्षासूत्र पत्नीकडून पतीच्या मनगटावर बांधले जात असे, तर पृथ्वी लोकात बहीण भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधू लागले. देवलोकात पहिल्यांदी इंद्रपत्नी इंद्राणीने पती इंद्रदेवाला रक्षासूत्र बांधलं होतं. प्राचीन काळी देव आणि दैत्यामध्ये 12 वर्षे भयंकर युद्ध झाले. ऋग्वेदमध्ये या युद्धाचा सविस्तर उल्लेख आहे. हे युद्ध वैदिक इतिहासात देवासुर युद्ध म्हणून ओळखलं जातं. या युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात देवराज इंद्राचा पराभव झाला. सर्व देवता तेजहीन बलहीन झाल्या. इंद्रदेवांनाही विजयाची आशा सोडून रणांगणातून पलायन करून अमरावती नावाच्या तीर्थक्षेत्रात जाऊन आश्रय घेतला. आपल्या युद्धातील अपयशाबद्दल आणि दैत्यांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंतित होऊन घाबरलेल्या इंद्राने देवगुरु बृहस्पतींचा सल्ला घेतला. देवगुरु बृहस्पतींनी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षासूत्र विधान करण्यास सांगितलं. देवगुरु बृहस्पतींनी इंद्राची पत्नी इंद्राणीला रक्षासूत्राचा विधी आणि मंत्रही सांगितला. तसेच युधिष्ठिराने जेव्हा कृष्णाला युद्धात विजय कसा मिळवता येईल असे विचारले तेव्हा कृष्णाने सैन्याच्या रक्षणासाठी त्याला मणिमय मनगटावर धागा बांधण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे रक्षाबंधनचा जो रक्षासूत्राचा धागा आहे तर त्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. आपल्याला देखील रक्षाबंधन साजरं करायचं आहे. मग आता रक्षाबंधनच्या दिवशी आपण प्रथम राखी कोणाला बांधावी, तसेच ही राखी पहिल्यांदा सिद्ध कशी करावी, तसेच कोणत्या रंगाची राखी असावी याच बद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. यंदा श्रावण पौर्णिमा शुक्रवारी 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होत असून शनिवारी 9 ऑगस्टला दुपारी 1:24 ही समाप्त होत आहे. त्यामुळे आपल्याला उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी साजरे करायचे आहे. पण यामध्ये आपल्याला राहू काळ व भद्रा काळ सोडून मग आपण रक्षाबंधन साजरं करायचं आहे. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो आणि यंदा 2025 मध्ये तो 8 ऑगस्टला दुपारी 2:12 पासून 9 ऑगस्टला सकाळी 1:52 आहे. आता हा भद्रा काळ अगदी सूर्योदयापूर्वीच हा भद्रा काळ संपणार आहे 9 ऑगस्टला. त्यामुळे अगदी आपल्याला चिंता करण्याची गरज नाही, कारण की आपण तर आपल्या भावाला पहाटे राखी बांधणार नाही. त्यामुळे अगदी तुम्ही पहाटे 5:30 नंतर दुपारी 1:24 कधीही राखी बांधू शकता. पण यामध्ये राहू काळ देखील आहे. पंचांगानुसार राहू काळाचा काळ अत्यंत अशुभ मानला जातो आणि या काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. 9 ऑगस्टला राहू काळ हा सकाळी 9:07 पासून सुरू होत असून ते 10:47 हा राहू काळ असेल. हा जो काही 1.5 तासाचा काळ आहे तर त्या काळामध्ये आपल्याला राखी चुकूनही बांधायची नाही. इतर कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही राखी बांधली तरी पण चालेल. आता आपण जेव्हा पण राखी बांधणार आहोत तर त्या अगोदर आपल्या भावाला राखी बांधण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तसेच आपण ज्या काही राखी आणलेल्या आहे तर त्या आपण देवघरामध्ये ठेवायच्या आहे, देवापुढे ठेवायचे आहे आणि त्यावरती आपण हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे. एक तुळशी पत्र देखील ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण आपल्या भावाला राखी बांधणार आहोत त्या अगोदर ती राखी आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ओम रक्षाय नमः, ओम रक्षाय नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचा आहे. तसेच आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की तुमचा आशीर्वाद माझ्या भावावरती व माझ्यावरती सदैव असू द्या. तसेच ही राखी सिद्ध करा व इच्छित मनोकामना देखील पूर्ण करा.
आता यानंतर आपण राखी बांधू शकता। आता सर्वात प्रथम आपण राखी कुणाला बांधायची, प्रथम आपण एक रक्षाबंधनसाठी ताट तयार करावं। मग त्यामध्ये राखी, निरंजन तसेच अक्षदा, कुंकू या सर्व गोष्टी आपण ठेवायच्या आहेत। ज्या काही ओवाळण्यासाठी वस्तू लागतात त्या सर्व वस्तू आपण एका ताटामध्ये ठेवायच्या आहेत। आता आपल्याला प्रथम गणपती बाप्पाला राखी ही बांधायची आहे। गणपती बाप्पा प्रथम पूज्य देवता आहे। कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्य करण्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते, म्हणून सर्वात आधी त्यांना राखी बांधली जाते। गणपतीच्या बहिणी अशोक सुंदरी, मनसा देवी आणि ज्योती आहेत। मग अगदी मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पाला राखी बांधू शकता। आपल्याला लाल रंगाची राखी ही गणपती बाप्पाला बांधायची आहे। मग आपण राखी बांधताना उजव्या हातावरती बांधायची आहे। शरीराची उजवी बाजू ही पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्त्वाची आहे। म्हणूनच धार्मिक कार्यातील सर्व कामे उजव्या हाताने केली जातात। शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते। उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मानला जातो, म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात। आध्यात्मिक कारणांबद्दल सांगायचे झाले तर मनगटावर राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे देखील आशीर्वाद प्राप्त होतात। त्यामुळे आपल्या भावाच्या आपण उजव्याच हातावर राखी ही बांधायची आहे। आयुर्वेदानुसार मनगटावर राखी बांधल्याने वात, पित्त, कफ संतुलित होतात, ज्याचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो। त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो। राखी हे संरक्षणाच्या बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्याने एखाद्याला स्वतःमध्ये सामर्थ्याचा संवाद जाणवतो। या वाढत्या आत्मविश्वासाबरोबर सकारात्मक विचारही वाढत असतो। आता आपण गणपती बाप्पाला राखी बांधल्यानंतर तुम्ही ज्या पण गुरूंना मानता त्या गुरूंना आपण राखी बांधायची आहे। मग श्री स्वामी समर्थ महाराज असतील, दत्त महाराज असतील किंवा भगवान विष्णू असतील, तुम्ही ज्या पण देवतांना मानता, ज्या पण देवतांची तुम्ही रोज उपासना करता, तर त्या देवतांना तुम्ही राखी बांधायची आहे। मग आपल्या गुरूंना जेव्हा आपण राखी बांधत असतो तेव्हा आपण पिवळ्या रंगाची राखी ही बांधायची आहे। तसेच त्यानंतर आपण भगवान शिव शंकरांना देखील राखी बांधायची आहे। रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, म्हणून या दिवशी महादेवाला ही राखी आपण बांधलीच पाहिजे। तसेच लोकप्रिय परंपरेनुसार आसावरी देवी भगवान शिवांची बहीण होती, त्यामुळे आपण भगवान शिवशंकरांना राखी बांधत असताना निळ्या रंगाची राखी आपण त्यांना बांधायची आहे। त्यानंतर आपण राखी बांधायची आहे तर ती म्हणजे बाळकृष्णाला। कान्हाला शिशुपाल वध करताना श्रीकृष्णाच्या हातातून रक्त वाहू लागलं, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीच्या पदरातून कापड फाडून कृष्णाच्या हातावर बांधलं होतं। या कार्याच्या बदल्यात श्रीकृष्णाने द्रौपदीला संकटावेळी रक्षा करण्याचे वचन दिलं होतं। असे देखील म्हटलं जातं की जेव्हा युधिष्ठिराने कृष्णाला विचारलं होतं की मी सर्व संकटांपासून कशा प्रकारे बाहेर पडू शकतो, तेव्हा कृष्णाने त्यांच्या व त्यांच्या सेनेच्या रक्षणासाठी राखीचा सण साजरा केला होता। तसेच आता या श्रावण महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व आहे। मग आपण या दिवशी भगवान श्रीकृष्णांना हिरव्या रंगाची राखी ही बांधायची आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच, तर आपल्याला बाळकृष्णाला हिरव्या रंगाची राखी ही रक्षाबंधनच्या दिवशी आवर्जून बांधायचीच आहे। तसेच बाळकृष्णाला आपण नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे। त्यानंतर आपण राखी बांधायची आहे तर ती म्हणजे हनुमानजींना। हनुमानजी शिवजी यांचे रुद्रावतार आहे। जेव्हा देव झोपी जातात तेव्हा शिव देखील काही काळासाठी झोप आणि ते रुद्रावतारात सृष्टीचे संचालन देखील करतात, म्हणून श्रावण महिन्यात हनुमानजींची विशेष रूपाने पूजा केली जाते। सर्व संकटांपासून वाचवण्यासाठी हनुमानाला राखी बांधली जाते। या दिवशी हनुमानाला राखी बांधल्याने मंगळ दोष दूर होतो। तसेच या दिवशी हनुमानजींना लाल रंगाची राखी ही बांधली पाहिजे। राखी बांधल्यानंतर आपण भाऊरायाला ओवाळून तुम्ही राखी बांधू शकता। ज्या काही 5 देवता आहेत त्यांना आपण राखी बांधायची आहे। तसेच आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत त्यांना देखील आपण राखी बांधावी की ज्या वस्तू आपलं कायम संरक्षण करतात। त्यामध्ये प्रथम म्हणजे आपण आपलं जे काही वाहन आहे, मग 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, त्याला देखील आपण राखी बांधायची आहे। तसेच आपण जो काही व्यवसाय करत असतो त्या ठिकाणी देखील आपण एक राखी बांधावी। मग जर तुमचं शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीनला देखील आपण राखी बांधावी। आपल्या घरामध्ये जे काही पाळीव प्राणी आहे, मग मांजर असेल किंवा कुत्रा असेल, तर त्याला देखील आपण रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधली पाहिजे। ज्या पण गोष्टी आपलं संरक्षण करतात त्यांना आपण रक्षाबंधनच्या दिवशी ही राखी बांधायची आहे। आता तसेच आपण ज्या काही देवता आहेत त्या देवतांना आपण प्रथम राखी बांधावी। देवतांना राखी बांधून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा असेल, मनोकामना असेल, ती तुम्ही देवतांपुढे व्यक्त करू शकता।
तसेच आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती कोणतंही संकट विघ्न येऊ नये यासाठी देखील आपण देवतांकडे प्रार्थना देखील करायची आहे। यामुळे आपलं सदैव संरक्षण हे होत असतं आणि या सर्व देवांना राखी बांधून झाल्यानंतरच आपण आपल्या भावाला राखी ही बांधायची आहे। तसेच आपण राखी बांधताना एक चूक करायची नाही, तर ते म्हणजे आपण काळ्या रंगाची राखी ही चुकूनही बांधायची नाही। मग कोणत्याही देवतेला आपण काळ्या रंगाची राखी ही बांधायची नाही। तसेच आपल्या भावाच्या मनगटावर देखील आपण काळ्या रंगाची राखी ही चुकूनही बांधू नये। तसेच काळ्या रंगाचे वस्त्र देखील आपण या दिवशी परिधान करायचे नाही। जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो, त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाची राखी असेल किंवा अगदी काळ्या रंगाचे वस्त्र असतील तर ते देखील चुकूनही परिधान करायचे नाही। तसेच हे वर्ष मंगळाचं आहे आणि त्यामुळे या वर्षामध्ये आपण आपल्या भावाला लाल रंगाची राखी ही चुकूनही बांधायची नाही। मग तुम्ही नारंगी रंगाची किंवा अगदी काळा सोडून इतर कोणत्याही रंगाची राखी ही आपल्या भावाच्या मनगटावर नक्कीच बांधू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।